विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पुढील व्हिडिओमध्ये पेज नंबर 5 वरील यूज युअर ब्रेन पॉवर या घटकापासून सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये आपला थोडं आपण शिकलेल्या कन्सेप्टवरती प्रश्न आहे तो यूज युअर ब्रेन पॉवर. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू? इफ येस, व्हाय डोंट द टू मूव टुवर्ड्स इच अदर? म्हणजे टेबलावर दोन वस्तूमध्ये वा तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वीय बल असेल काय विचारलंय? जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे सरकले का जात नाही? तर आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जे बघितलेलं आहे त्याच्यानुसार आपण जर बघितलं तर यस, देअर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू. आता पुढे त्यांनी विचारलं इफ यस. मग काय विचारलं बा इकडं? इफ यस बिकॉज बा इकडं देअर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल डू नॉट मूव टुवर्ड्स ईच अदर बिकॉज देअर इज अ फ्रिक्शन फोर्स घर्षण बल बिटवीन ईच ऑब्जेक्ट ऑन द टेबल. सिमिलरली because there is a force of friction between my body or your body and floor and same with my friend, hence do not move towards each other. दोन वस्तूंच्या मध्ये असणारे जे काय घर्षण बल जे आहे त्याच्यामध्ये तुमचं शरीर असेल आणि जमीन असेल किंवा टेबलवर ठेवणारे पुस्तक असेल तुम्ही असेल किंवा दोन मित्रांच्या मध्ये असणारे जे काय फ्रिक्शन फोर्स जे आहे त्या फ्रिक्शन फोर्समुळं ते दोन्ही एकमेकांना येऊ शकत नाहीत. Next point is Earth's gravitational force. Will the velocity of a stone thrown vertically upward remains constant or will it change with time? How will it change? Why doesn't the stone move up all the time? Why does it fall down after reaching a certain height? What does its maximum height depend on? बा इकडं हा प्रश्न आहे. क्षितिज लंब म्हणजे अगदी क्षितिज लंब रेषेत समजा आपण जर एका दगड जर वर एक समान वेगाने जर वर फेकला तर तो काळानुसार हळूहळू काय होतो बघा त्याचा वेग कमी कमी जातो. आता हा वेग कशा प्रकारे बदलेल? तो सतत दगड वर का जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली काय येतो? त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? या सर्व गोष्टींचा आपण आता विचार करायचा आहे. आता द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर, सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स अन ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आपण मागच्या ज्यामध्ये कन्सेप्ट शिकलो बा इकडं तर पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. आता पृथ्वीचं वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूमध्ये असतं म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीची गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणून या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते. आता सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड this force tries to pull it down and reduce its velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero after a while. The pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of the earth under its influence. आता बा इकडं की आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब म्हणजे सरळ वरच्या दिशेनं फेकतो तेव्हा काय होतं बघा हे जे गुरुत्वाकर्षण बल जे असतं त्याला खाली खेचतं आणि हळूहळू त्याचा काय होतो वेग कमी करतं किंवा त्या दगडाचा वेग कमी होतो. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे काय होतं दगडाचा वेग काही काळानंतर काय होतो अगदी शून्य होतो आणि त्याच बलामुळे दगड काय होतो खाली पृथ्वीकडे खेचला जातो. जे दगड खाली खाली येतो पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्रकीय बलाच्या प्रभावामुळे आपण एखादी वस्तू समजा जर वर फेकली तर हळूहळू त्याचा वेग काय होतो तो कमी कमी जातो आणि एका विशिष्ट ठराविक अंतरावरती त्याचा वेग शून्य होतो आणि पुन्हा तो दगड पृथ्वीच्या केंद्राकडे खेचला जातो. नेक्स्ट पॉइंट इज अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी.
वेग परिवर्तनाचा दर. आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे गुरुत्वीय त्वरण. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स देर इज ॲक्सलरेशन. गुरुत्वीय बलामुळं ज्या वेगामध्ये जो बदल होतो त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणतो. त्या संबंधी आपण आता माहिती घेऊया. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी results in its acceleration. Thus, the gravitational force due to the earth on a body results in its acceleration. This is called acceleration due to gravity and it is denoted by small g. Acceleration is a vector quantity as the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth. The direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downward. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं जे ॲक्सिलरेशन निर्माण होतं त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असं म्हणतो. आता हेच थोडंसं आपल्याला बघा इकडे एक्सप्लेनेशन कसं सांगता येईल. पृथ्वी काय करते, आपल्या पृष्ठभागावर असणाऱ्या सर्व वस्तूवरती किंवा आपल्या जवळील सर्व वस्तूवरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार एखाद्या वस्तू समजा बल प्रयुक्त केला असेल तर त्या बलामुळं वस्तूचं त्वरण होतं. त्वरण म्हणजे चेंज ऑफ व्हेलॉसिटी. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते. यास आपण गुरुत्वीय त्वरण असं म्हणतो आणि ते आपण स्मॉल जी या अक्षराने दर्शवतो. आता त्वरण ही एक सदिश राशी आहे. जी राशी व्यक्त करण्यासाठी दिशा आणि परिमाण या दोन्हीची आवश्यकता असते, त्याला आपण सदिश राशी म्हणतो. आता पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा ही तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेमध्ये असते. नाउ देर इज 2 क्वेश्चन्स. थिंक अबाउट इट. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट वुड हॅपन इफ देर वेअर नो ग्रॅव्हिटी. क्वेश्चन बघा कुठला आहे. व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झालं असतं, असा प्रश्न आहे. इफ देअर विल बी नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 पार्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स अँड हेन्स नो फॉर्मेशन ऑफ सोलर सिस्टीम, गॅलेक्सी इटीसी. म्हणजे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसतं तर आपली सोलर सिस्टीमच असती नसती. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज. प्रश्न असा आहे बघा इकडं की प्रश्न गुरुत्वीय त्वरण या ठिकाणी विश्व स्थिरांक जी म्हणतो आपण. जीचे मूल्य जर आपण दुप्पट असते तर काय झाले असते. बघा इकडं इफ व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस, the gravitational force between any 2 particles would be doubled. If the value g becomes twice, the gravitational force also becomes doubled. The value of g on the surface of the earth. We can calculate the value of g by using Newton's universal law of gravitation of an object of mass m situated at a distance r from the center of the earth. The law of gravitation gives the value of g is 9.77 meter per second square. Here this acceleration depends only on the mass m and radius r of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all objects. It does not depend on the properties of the object. या ठिकाणी बघा इकडं जीची जी व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन स्मॉल जीची व्हॅल्यू ही ह्या न्यूटनच्या लॉनुसार 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके आहे हे त्वरण. आता या ठिकाणी स्मॉल जी जे आहे हे स्मॉल जीची व्हॅल्यू सर्व वस्तूसाठी सारखी कशी असते पाहिजे. हे त्वरण केवळ पृथ्वीचं वस्तुमान यम कॅपिटल एम आणि तिची त्रिज्या आर याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असतं. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावरती अवलंबून नसतं.
त्यानंतर खाली एक प्रश्न आहे बघा तिथं, कॅन यू टेल व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाइस ॲज लार्ज अँड इट्स रेडियस हाफ व्हॉट इज नाऊ. म्हणजे या ठिकाणी जर पृथ्वीचं वस्तुमान दुप्पट असतं व त्रिज्या अर्धी असती तर गुरुत्वाकर्षण जी, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जीचे मूल्य किती असेल, असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण जर हे फॉर्म्युल्यानुसार जर सोडवलं, वरती आपण जो 3 नंबरचा फॉर्म्युला घेतला एफ इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, यानुसार द व्हॅल्यू ऑफ जी विल बी 8 टाइम्स ऑफ द प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाची किंमत सध्याच्या किमतीच्या 8 पट असेल. यासाठी आपल्याला वर दिलेलं 5 नंबर 8 वर दिलेलं व्हॅल्यू ऑफ जी जे आहे एक्सप्लेनेशन डेरिव्हेशन, त्या डेरिव्हेशनचा उपयोग करावा लागेल. व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी मीन्स ऑन व्हॉट फॅक्टर द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स. फर्स्ट, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. सेकंड, चेंज विथ हाईट. थर्ड, चेंज विथ डेप्थ. म्हणजे या ठिकाणी जीची किंमत जी असते, गुरुत्वाकर्षणाची किंमत ही वस्तूच्या म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदलामुळे उंचीनुसार आणि खोलीनुसार त्याची किंमत बदलते. आता पहिला मुद्दा आपण बघूया, अ चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. Will the value of G be the same everywhere on the surface of the earth? Its answer is no. Why? The reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of the earth from the center differs somewhat from place to place. Due to its rotation, the earth bulges at the equator and it's flatter at the poles. Its radius is largest at the equator and smallest at the poles. The value of G is thus highest 9.832 meter per second square at the poles and decreases slowly with decreasing latitude. Its lowest value is 9.78 meter per second square at the equator. आता जर आपण बघितलं तर आपली पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचा आकार जर बघितला आपण तर पूर्णपणे तो वर्तुळाकार नाही, ती थोडीशी ध्रुवाकडे चपटी आहे. म्हणजे पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या ठिकाणी जीची किंमत भिन्न भिन्न असते. तर हे जीची किंमत गुरुत्वाकर्षणाची म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जीची किंमत जी असते ती पृथ्वीच्या केंद्रापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. जर आपण पृथ्वीच्या पोल ध्रुवाकडे जर आपण गेलो तर केंद्रापासूनचं अंतर चपटी असल्याकारणानं रेडियस अंतर काय होतं, कमी होतं. ते समजा आपण विषुववृत्ताकडे जर गेलो तर विषुववृत्तावरती केंद्रापासूनचं अंतर वाढतं. त्यामुळे अंतर वाढल्यामुळं जीची व्हॅल्यू कमी होणार आणि अंतर कमी झाल्यामुळं जीची व्हॅल्यू वाढणार. म्हणजेच पोलवरती व्हॅल्यू हायेस्ट म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, तर ती विषुववृत्तावरती अंतर जास्त असल्या कारणानं 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके असेल. याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न असतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. देन चेंज विथ हाईट. ॲज वी गो अबव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर मीन्स रेडियस इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जसं आपण या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जाऊ तसं रेडियस काय जाते, वाढ जाते, म्हणजे उंची वाढत जाते. जशी उंची वाढत जाईल त्यानुसार जीची किंमत कमी होत जाते. म्हणजे बघा इकडं पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते आणि केंद्रापासूनचे अंतर वाढत गेले की जीचं मूल्य काय होत जातं, कमी होत जातं. त्यात तिसरा मुद्दा जो आहे थर्ड, सी चेंज विथ डेप्थ. खोलीनुसार. आता खोलीनुसार जर विचार केला तर काय होतं बघा इकडं पृथ्वीच्या आपण जर आत जात असताना आत जरी म्हणजे पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचं मूल्य काय होतं, बदलत राहतं. आता कसं बघा इकडं की द व्हॅल्यू ऑफ जी आल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ बिकॉज द व्हॅल्यू ऑफ आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ अँड मास ऑफ द अर्थ आल्सो चेंजेस डिक्रीजेस. इफ रेडियस डिक्रीजेस मीन्स रेडियस इन्क्रीजेस. आता खाली कसं होतं बघा इकडं सेंटरपासून आपण खाली जाणार आहे
आता जर आपण त्या सूत्रामध्ये जर किमती घातल्या तर बरोबर जे उलटं होतं बघा इकडं, की आपण आतमध्ये जात असताना पृथ्वीच्या केंद्रापासून जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेलो तेव्हा काय होतं, आपण जीची किंमत काय होती गेली, कमी होती गेली. तोच प्रकार आहे, आपण फक्त डाऊनवर्ड डिरेक्शन जातोय. या ठिकाणी आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आज जर खोल जर गेलो तर तसं बघायला गेलं तर काय होतं, आपण खालच्या उंचीनं म्हणजे खाली तळात जातो, म्हणजे याची किंमत वाढत जाते. म्हणजेच या ठिकाणी आर जास्त ते आर या ठिकाणी कमी होतं. आता आर कमी होतं म्हणजे लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पृष्ठभागापासून आपण खाली गेलो म्हणजे उंची वाढली आणि उंची वाढल्या कारणानं जीचं मूल्य कमी होतं. म्हणजे या ठिकाणी बघा इकडं, द व्हॅल्यू ऑफ जी आल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. द व्हॅल्यू ऑफ आर अँड एम मास डिक्रीजेस. द व्हॅल्यू ऑफ जी आल्सो डिक्रीजेस. इथं थोडंफार वेगळं आहे, लक्षात ठेवा इकडं, की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जीचं मूल्य सर्वाधिक असतं. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जाऊ तशी याची किंमत वाढत जाते आणि जीची किंमत कमी होत जाते. तोच प्रकार आपण अगेन्स्ट विरुद्ध दिशेने घ्यायचा आहे आणि पृष्ठभागापासून खाली जातो म्हणजे याची किंमत वाढत जाते. तर जरी आरची किंमत रेडियस जरी कमी होत जरी असली तरी आपण एक नंबर मुद्दा जो आहे म्हणजे कुठला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ त्यानुसार जर बघितलं तर खाली तळात म्हणजे खोली वाढते आणि त्यामुळे जीची किंमत कमी कमी होत जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं थिंक अबाउट इट. विल द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ असं विचारले. म्हणजे बघा इकडं, या ठिकाणी पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काय फरक होत पडेल का, तर दिशेमध्ये काही फरक पडत नाही, तर केंद्राकडेच त्याची दिशा असते. त्यानंतर उत्तर काय येणार, नो. सेकंड, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. आता पृथ्वीच्या केंद्रावर जीचं मूल्य किती असेल, तर पृथ्वीच्या केंद्रावरती जीचं मूल्य 0 असेल, 0. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. Hence the value of G is different is for their surface. On the moon it is about 1/6 of the value of the earth. As a result, using the same amount of force we can jump 6 times higher on the moon as compared to that on the earth. म्हणजे प्रत्येक ग्रहावरती जर आपण बघितलं तर जी ची व्हॅल्यू कशी असते, भिन्न भिन्न असते. आपला जो नॅचरल सॅटेलाइट जो आहे मून, याच्यावरती जे काय जीची व्हॅल्यू जी आहे ती जीची व्हॅल्यू पृथ्वीच्या 1/6 टाइम्स आहे. त्यामुळं वी कॅन जम्प 6 टाइम्स हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वी जी आपल्याला खेचते आणि त्याच्यामुळे आपली उडी समजा 1 मीटर जर जात असेल आणि तितकंच बल आपण चंद्रावर जर लावलं तर आपण त्याच्या 6 पट अधिक उंच उडी मारू शकतो. नाउ द नेक्स्ट पॉईंट इज मास अँड वेट. फर्स्टली मास. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, whereas weight, the weight of an object is defined as the force with which the earth attracts the object. Simply, a force acting by earth on the object is called weight. Mass is a scalar quantity, whereas weight is a vector quantity. The value of mass is the same everywhere, but the value of weight is different for different place because it is depending upon the gravitational acceleration g. The value of g is different for different place, hence weight changes to place. Hence the value of weight changes but mass can't be changed. Then the unit of mass, SI unit of mass is kilogram, whereas SI unit of weight is Newton. The mass can be measured with a simple 2-panel weighing machine, whereas
weight can be measured with the spring balance. Now on page number 9 there is a paragraph in which what is the difference between weight and mass is given here. Chronically, we use weight for both mass and weight and measure the weight in kilograms, which is the unit of mass. But in scientific language, when we say that Raju's weight is 75 kilogram, we are talking about Raju's mass. What we mean is that Raju's weight is equal to the gravitational force on 75 gram mass. As Raju's mass is 75 kilogram, his weight on earth is F equal to mg equal to 75 into 9.8 equal to 735 Newton. The weight of 1 kilogram is 1 into 9.8 Newton. Our weighing machine tells us mass. The two scale balance in shape compare two weights, that is two masses. या ठिकाणी थोडं आपण मास आपण म्हणतो बघा, इकडे राजीवचं वजन आपण 75 किलोग्राम असं म्हणतो, पण सायंटिफिक भाषेमध्ये आपण 75 किलोग्राम त्याचं वजन म्हणतो, पण हे चुकीचं आहे. ते 75 किलोग्राम त्याचं काय असतं, मास वस्तुमान असतं. आणि त्या 75 किलोग्राम वस्तुमानावर कार्य करणारे जे काय बल असतं, फोर्स असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला आपण त्या राजूचं वजन वजन असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळी आपण राजूचं वजन 75 किलोग्राम आहे असं म्हणतो, तेव्हा त्याचं मास फक्त सांगतो आपण. त्याचं वजन सांगत असताना आपण त्याला 75ला 9.8 गुणल्यानंतर जे काय किंमत येते म्हणजे 735 न्यूटन, हे त्याचं काय असतं, वेट असतं. म्हणजे आपण वजन जे असतं ते वजन आपण स्प्रिंग तराजूने मोजतो, आणि मास जे असतं ते दोन तराजू जे असतात, समभुजा तराजू, या समभुजा तराजूने आपण काय करू शकतो, मास मोजू शकतो. आता पुढचा एक प्रश्न आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबव द सरफेस ऑफ द अर्थ. आपण बघितलं व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ चेंज इन हाईट. जसं आपण उंच जाऊ तसं या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. म्हणजे वेट डब्ल्यू इक्वल टू एम इंटू जी. मास कॉन्स्टंट असतं, पण जीची किंमत काय होत जाते, कमी होते, 9.8पेक्षा कमी होत जाते. आणि त्यामुळं जसं आपण सरफेसपासून उंच जाऊ तसं त्याचं आपलं वजन काय होतं, वेट कमी कमी होत जातं. सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r, रेडियस r, व्हॉट विल बी युअर वेट असं विचारलेलं आहे. थोडंसं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. आपला फॉर्म्युला माहिती आहे, डब्ल्यू वेट इक्वल टू कॅपिटल जी एम मास ऑफ अर्थ अँड मास स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे डब्ल्यू इक्वल टू जी इंटू एम एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. आर मीन्स रेडियस ऑफ द अर्थ. या ठिकाणी आरची व्हॅल्यू किती घातली, 2r सांगितलेली आहे. म्हणजे डब्ल्यू इक्वल टू जी एम एम अपॉन इन ब्रॅकेट 2r ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू जी एम एम अपॉन 4r स्क्वेअर. Therefore W equal to 1 upon 4 GMM upon R square. Therefore 1/4 of the weight of the earth. मग या ठिकाणी what will be your weight? Our weight will be 1/4 weight of the earth. Now next point is free fall. त्याला आपण मुक्त पतन म्हणतो. एक प्रयोग करूया आपण. एक लहान दगड हातामध्ये धरा, त्याच्यावर कोणकोणती बले प्रयुक्त होत आहेत. आता तो दगड हळूच सोडून द्या. तुम्हाला काय आढळतं बघा. तुम्ही सोडून दिल्यानंतर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले हे आपल्याला बघायचं आहे. टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. विच फोर्सेस आर ॲक्ट्स ऑन द स्टोन. नाव रिलीज द स्टोन. व्हॉट डू यू ऑब्झर्व. व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट.
याचा आपण प्रयोग करत असताना आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरती आपण उभारून वरून समजा जर दगड सोडला तर काय होतं याचं आपण निरीक्षण मनानं करायचं आहे. आता बघा इकडं आपल्याला माहिती आहे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक पदार्थावरती ॲक्ट होत असतं. म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूवरती प्रयुक्त होत असतं. आपण दगड हातात धरलेला असल्याकारणानं त्याच्यावरसुद्धा हे बल प्रयुक्त होतंच, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने बल लावत असल्याकारणाने बल त्याला संतुलित करत असतं आणि त्यामुळे दगड कसा असतो स्थिर असतो. म्हणजे खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं दगडाला खेचत असतं तितकंच बल आपण हाताने लावलेलं असतं. त्यामुळं दोन्हींची बलं समान असल्याकारणानं तो दगड का होतो स्थिर राहतो. जेव्हा एखादी वस्तू आता आपण हातातून जर दगड सोडून दिला तर दगडावरती काय होतं बा इकडं आपल्या हाताचं बल प्रयुक्त होणार नाही, फक्त गुरुत्वीय बल त्याच्यावरती काय होणार प्रयुक्त होणार. त्यामुळं त्याच्या गुरुत्वीय बलामुळे दगड काय होईल खाली पडेल. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावानं काय होतं गतिमान होते तेव्हा त्या गतीला आपण मुक्त पतन किंवा फ्री फॉल असं म्हणतो. म्हणजे दगडाचे मुख्य म्हणजे ज्यावेळी आपण खाली सोडतो तेव्हा काय होतं त्याचं मुक्त पतन किंवा फ्री फॉल होतो. मुक्त पतनात आरंभीचा वेग कसा असतो बा इकडं शून्य. ज्यावेळी आपण हातामध्ये दगड धरलेला असतो त्यावेळी तो दगड स्थिर असतो. म्हणजे त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग कसा असतो शून्य असतो. व काळानुसार काय होतं बा इकडं गुरुत्वीय त्वरणामुळं तो हळूहळू वेग काय होतो जसं जमिनीकडे जसं वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या आता वरून ज्यावेळी खाली दगड पडतो तेव्हा हवेवर त्याचं काय होतं फ्रिक्शन होत असतं. म्हणजे हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलसुद्धा कार्य करतं. म्हणजे दगडावरती बा इकडं आपलं स्नायू बलानं कार्य केलं, गुरुत्वाकर्षण बलानं कार्य केलं आणि प्लावक बलांसुद्धा कार्य केलं. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ काय व्हायला पाहिजे निर्वातच व्हावं लागतं. म्हणजे मुक्त पतन असताना फक्त गुरुत्वाकर्षण बलच कार्य करायला पाहिजे, पण गुरुत्वाकर्षण बलाबरोबरच काय होतो हवेचा रोध सुद्धा त्याला शोषावा लागतो. त्यामुळं ज्या ठिकाणी निर्वात असतं म्हणजे ज्या ठिकाणी हवा नसते म्हणजे आपण त्याला निर्वात म्हणतो त्याच ठिकाणी मुक्त पतन होतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बघा इकडं वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. व्हेन वी वेअर holding the stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by a force that we were applying on it in the opposite direction. As a result, the stone remained at rest. Once we release the stone from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone falls down under its influence. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely or free fall. Thus, the released stone is in a free fall. In a free fall, the initial velocity of the object means u equal to 0 and goes on increasing due to the acceleration due to the gravity of the earth during free fall. The frictional force of due to air oppose the motion of the object and buoyant force त्याला आपण प्लायुबल म्हटलं also acts on the object. Thus, true free fall is possible only in vacuum. त्यानंतर पुढे आपल्याला बघा इकडं फॉर अ freely falling object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using Newton's equation of motion. We know there are three equations. First equation is v equal to u plus at. फायनल velocity काढण्याचं सूत्र आहे ते. त्यानंतर डिस्प्लेसमेंट अंतर काढण्याचं सूत्र जे आहे डिस्टन्स s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि तिसरं जे आहे ते व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस as. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन आता बघा इकडं फॉर अ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. द इनिशियल व्हेलॉसिटी यू इक्वल टू 0 बिकॉज ज्यावेळी आपण हातामध्ये दगड धरला असतो त्यावेळी सुरुवातीची व्हेलॉसिटी 0 असते. अँड द ॲक्सलरेशन ए इक्वल टू जी म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असल्याकारण आपण एच्या ऐवजी ए म्हणजे ॲक्सलरेशन
या ठिकाणी एच्या ऐवजी आपण काय वापरलं, जी वापरलं. जसं वी कॅन राईट द इक्वेशन ॲज. आता पहिलं इक्वेशन घेऊया आपण, फी इक्वल टू यू प्लस ए टी. आता या ठिकाणी यूची किंमत 0 असल्या कारणानं शून्य मिळवल्यानंतर काही फरक पडणार नाही, किमतीत फरक पडत नाही. त्यामुळे व्ही इक्वल टू ए टी आणि एच्या ऐवजी आपण काय वापरलं, जी वापरलं, म्हणजे व्ही इक्वल टू जी टी होईल. त्यानंतर दुसरं इक्वेशन जे आहे ते एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. याने यूची व्हॅल्यू 0 घातल्यानंतर यू टीची किंमत 0 होईल, म्हणजे एस इक्वल टू हाफ एच्या ऐवजी जी घातलं, हाफ जी टी स्क्वेअर होईल. आणि थर्ड इक्वेशन जे आहे ते व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. या ठिकाणी यूची व्हॅल्यू आपण 0 घातली, म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू 2 ऐवजी टी जी टाकलं, म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू 2GS. या ठिकाणी एची व्हॅल्यू आपण जी टाकली आणि यू स्क्वेअर जे आहे त्या ठिकाणी यूची किंमत 0 घातल्या कारण त्याची किंमत काय आली, 0 झाली. आता या ठिकाणी द मॅग्निट्यूड ऑफ जी इज द सेम but the velocity of the object decreases because of this negative acceleration. The moon and the artificial satellite are moving only under the influence of the gravitational field of the earth, thus they are in the free fall. Now next point is gravitational potential energy. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. We have studied potential energy in last standard. The energy stored in an object because of its position or state is called potential energy. This energy is relative and increase as we go to greater heights from the surface of the earth. We had assumed that the potential energy of an object of mass m and at height h from the ground is mgh. M means mass of the body, g means gravitational acceleration, and h is height from the surface of the earth, and on the ground is 0. When h is small compared to the radius of earth r, we can assume g to be constant and can use the above formula, which is formula mgh. But for a large value of h, the value of g decreases with increase in height. For an object at infinite distance from the earth, the value of g is 0. And Earth's gravitational force does not act on the object, so it is more appropriate to assume that the value of potential energy to be 0 there. Thus, the smaller distance, that is heights, the potential energy is less than 0, that is it is negative. When an object is at a height h from the surface of the earth, its potential energy is minus g mm upon r plus h, where capital G is a gravitational constant, m radius of the mass, small m is the mass of the object, capital R is the radius of the earth, and h is the height of the body from the earth surface. Here m and r are the earth's mass and radius respectively. थोडंसं आपण याचं डिस्कशन मराठीमध्ये करूया. इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण मेकॅनिकल एनर्जी, त्याला आपण यांत्रिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, गतिज याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावली असते तिला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. आता ही ऊर्जा सापेक्ष असते, म्हणजे याची किंमत ज्या प्रमाणात बदलेल त्याप्रमाणे ही किंमत काय होते, बदलते. म्हणजे ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढली तर ती वाढते. आता यम वस्तुमान असलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर एच इतक्या उंचीवर जर पदार्थ असेल तर त्याची स्थितीज ऊर्जा ही कशी असणार बघा, mgh. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर एचची किंमत 0 असल्या कारणानं ती m गुणिले g गुणिले 0 म्हटलं की ती किती असणार, 0 असणार, असं आपण गृहीत धरलं जातं. आता एच म्हणजे हाईट, पृथ्वीपासूनची जी उंची जी असते एखाद्या वस्तूची, एचचे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना जीचे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु एचचे मूल्य जर अधिक असेल आणि जीचे मूल्य उंचीप्रमाणे समजा कमी पण होत असेल तर वस्तू पृथ्वीपासून अनंतरावर असताना जीचं मूल्य हे नेहमी 0 असतं आणि वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वबल त्यावेळी कार्य करीत नाही. त्यामुळे तेथे वस्तूची गुरुत्व म्हणजे आता इन्फिनिट हाईट जी असतं त्या इन्फिनिट हाईटवरती या जीची किंमत कशी असते, 0 असते, स्मॉल जी.
त्यामुळं गुरुत्वीय बल तिथं कार्य करत नाही. तेथे वस्तूची गुरुत्वस्थितीची ऊर्जा शून्य घेणं अधिक योग्य ठरतं. अर्थात अंतर त्याहून कमी जर असेल तर स्थितीची ऊर्जा ही शून्याहून कमी म्हणजे कशी असते ती ऋण असते. म्हणजे या ठिकाणी स्थितीची ऊर्जा घेत असतात म्हणून वजा GmM/r+h या प्रमाणात घेतो. द नेक्स्ट पॉईंट इज एस्केप व्हेलॉसिटी. वी हॅव सीन दॅट when a ball is thrown upward, its velocity decreases because of the gravitation of the earth. The velocity becomes zero after reaching a certain height, and after that the stone starts falling down. Its maximum height depends on its initial velocity according to Newton's third equation of motion. V square equal to u square plus twice as. Here V is the final velocity of the ball. It is zero because at maximum it becomes rest, and a equal to minus g negative acceleration. Therefore 0 equal to u square plus 2 in bracket minus g instead of a. S and maximum height of the ball h equal to s equal to minus u square upon 2g. Thus higher the initial velocity u, the larger is the height reached by the ball. The reason for this is that the higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more and larger will be the height to which it can reach. आता बघा इकडं आपला माहिती आहे हा एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे मुक्तिवेग. एखाद्या बलापासून मुक्ती मिळवून आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे या ग्रॅव्हिटेशन फोर्सला म्हणजे पासून मुक्त होण्यासाठी तर त्याच्यावर मात करण्यासाठी आपला वेग किती असावा लागतो यासंबंधी माहिती आपण ह्या मुक्ती म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीमध्ये घ्यायची आहे. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी किती असावी म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशन फोर्सवरती आपण काय करू शकतो मात करू शकतो. आणि ही जी व्हेलॉसिटी जी असते ती व्हेलॉसिटी आपण जे आर्टिफिशियल सॅटेलाईट जे असतात त्या आर्टिफिशियल सॅटेलाईटला ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पलीकडं अंतराळात जाण्यासाठी ही व्हेलॉसिटी उपयुक्त होते. आता बघा आपण चेंडू जर वर फेकला तर हळूहळू त्याचा वेग का होतो कमी होतो. आता वेग कमी का होतो तर त्याच्यावरती का होतं ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होतं आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट झाल्याकारनं हळूहळू त्याचं वेग का होतो शून्य कमी होत जातो आणि एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर वेग का होतो शून्य होतो. आता विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर वेग शून्य होतो म्हणजे फायनल व्हेलॉसिटी V इक्वल टू 0. तेथून तो खाली पुढे लागतो म्हणजे त्याची कमाल हाईट म्हणजे मॅक्झिमम हाईट जी आहे ही सुरुवातीची म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीवर अवलंबून असते. इनिशियल व्हेलॉसिटी समजा जास्त असेल समजा आपण जास्त जोरानं जर चेंडूवर फेकला म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी समजा जास्त असेल तर ते मॅक्झिमम हाईट गाठेल जास्त हाईट गाठेल. पण इनिशियल व्हेलॉसिटी समजा आपण कमी जोरानं म्हणजे कमी फोर्स समजा ॲक्ट केल्यानं कमी जोरानं म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी समजा आपण जर कमी घेतली तर तो कमी उंची गाठेल. आता हे आपण न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे बघायचं बघा इकडे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. या ठिकाणी न्यूटनचं इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते कुठलं आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. या ठिकाणी व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी आहे फायनल व्हेलॉसिटी 0 त्यामुळं आपण मॅक्झिमम हाईट जी आहे ती एस इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन 2g इतकी येईल. आता बा इकडं यावर काय लक्षात येतं बा इकडं चेंडूची कमाल उंची आपण किती काय कुठल्या सूत्राने काढली एस इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन मायनस 2g. म्हणजे चेंडूचा किंवा एखाद्या वस्तूचा सुरुवातीची व्हेलॉसिटी जितकी जास्त तितकी तो मॅक्झिमम हाईट गाठेल. ह्याचं कारण बघा इकडं रिझन काय आहे की इनिशियल व्हेलॉसिटी जितकी जास्त तितकं काय होतं तो चेंडू त्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीमुळं काय होतं ग्रॅव्हिटेशन फोर्सवरती ग्रॅव्हिटेशन फोर्सला तो काय करतो प्रतिकार करू शकतो त्याच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला तो अपोज करू शकतो आणि जास्तीत जास्त उंच जाऊ शकतो. आता बा इकडं we have seen above that the value of g keeps decreasing as we go higher above the surface of the earth. Thus the force pulling the ball downward decreases as ball goes up. If we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger heights, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the above a particular value of initial velocity of the ball is able to overcome
the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called escape velocity. Here again, if we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger height, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called escape velocity. We can determine its velocity by using the law of conservation of energy. The law of conservation of energy आपण 9वीच्या मागच्या याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत, ते सुद्धा आपण बघूया. आता थोडं बहुत मराठीमध्ये कन्वर्शन बघूया आपण. आता जीचं मूल्य जे असतं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, जीची व्हॅल्यू पृष्ठभागापासून म्हणजे जशी उंची वाढते तशी काय होते, कमी होत जाते. म्हणून उंचीवर गेलेल्या चेंडूवरील जे काय आकर्षण बल असतं ते कमी होतं. आता चेंडूचा आरंभीचा वेग जो असतो हा जर वाढवत जर गेलो तर काय होतं, तो चेंडू अधिकाधिक उंच जाईल आणि एका विशिष्ट अंतरापर्यंत जाईल. आता आरंभीचा वेग जर जास्त असेल तर फेकलेला चेंडू हा अधिक उंचीवर जाईल. आणि असा आरंभीचा वेग की ज्या आरंभीच्या वेगानं चेंडू जर आपण उंच जर फेकला तर तो काय करेल, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलावरती मात करेल आणि तो परत पृथ्वीवर पडणार नाही. अशा आरंभीय वेगास किंवा त्याच्या विशिष्ट मूल्यास आपण या ठिकाणी एस्केप व्हेलॉसिटी किंवा मुक्त वेग असं म्हणतो. कारण या वेगाने फेकलेली वस्तू एकदा वर गेली की ती पुन्हा का होऊ शकत नाही, पृथ्वीवर येऊ शकत नाही. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून ती काय होते, पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून ती मुक्त होते. आता या ठिकाणी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय बघा इकडं, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. An object going vertically upward from the surface of the earth having an initial velocity equal to the escape velocity escapes the gravitational force of the earth. म्हणजे या ठिकाणी escape velocity is equal to the initial velocity असं जरा असेल तरच काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती मात केली जाते. The force of gravity being inversely proportional to the square of the distance becomes zero only at infinite distance from the earth. This means that the object to be free from the gravity of the earth, it has too much infinite distance from the earth, that is the object will come to rest at infinite distance and will stay here. Now there is a derivation on page number 13. Observe it carefully. For an object of mass m on the surface of the earth at infinite distance from the earth असं दिलेलं आहे. शेवटी या ठिकाणी ही जी एस्केप व्हेलॉसिटी जी आहे ही एस्केप व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद इतकी असेल. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद इतकी जर असेल तरच आपण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती काय करू शकतो, मात करू शकतो. आपण त्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी 11.2 किलोमीटर पर सेकंद द spacecrafts which are sent to the moon or other planets have to have their initial velocity larger than the escape velocity. म्हणजे या ठिकाणी 11.2 किलोमीटर पर सेकंदपेक्षा जास्त जर व्हेलॉसिटी असेल तरच ती काय होतात, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची मात करतात. सो दॅट दे कॅन ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल टू दिस ऑब्जेक्ट.